बुदगावमधील इंदिरानगर इथं 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वागत कमानीचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरी परंपरेतून संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राचे चळवळ जागवली। तसेच दीनदुबळ्या दलितांचे आपल्या लेखणीद्वारे व कादंबरीद्वारे दुःख वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या। त्यांच्या सामाजिक कार्याची भावी पिढीला प्रेरणा व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाज बांधव व अण्णाभाऊ साठे प्रेमी यांचं स्वागत कमान इंदिरानगर इथं करण्यात यावी यासाठी वेळोवेळी बुदगावच्या ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला होता। याची गंभीर दखल बुदगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे यांनी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी घेऊन आज या स्वागत कमानीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संपूर्ण समाज बांधव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते। या स्वागत कमानीचा शुभारंभ सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे व पंचायत समिती सदस्य पांडुरंग तात्या इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष बजरंग भाऊ पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्वागत कमानीसाठी बुदगाव गावच्या सर्वच राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी हार्दिक सहकार्य करण्याचे आवाहन केले। तसेच मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विक्रम पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अजरामर असल्याचे सांगितले। या स्वागत कमानीच्या उभारणीसाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी समाज बांधवांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे। तसेच बुदगाव ग्रामपंचायतीने या कामाबद्दल आर्थिक मदत करण्याचे मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचे आभार व्यक्त केले। तसेच यापुढील काळात असेच सामाजिक कार्यात ग्रामपंचायतीने अग्रेसर राहावे असे आवाहन केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन एडके, तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदास पाटील उपस्थित होते।